नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर फ्रेंड्स, सर्वात अगोदर सांगा कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना? मी पण खूप मजेत आहे। तर आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि बाहेर इतकी ऊन आहे की कुठे जाण्याची इच्छा पण होत नाही आणि दुसरं म्हणजे गरम खूप होत आहे। पण तरी आज मला जायचं आहे बाहेर। कुठे जाणार आहे हे मी तुम्हाला थोड्या वेळानंतर सांगणार आहे। तसं तर आई तिथे पोहोचलेले आहेत। तर पटकनी मला तयारी करायची आहे, कारण की आईचा फोन आला होता की बा तुला किती वेळ लागणार आहे। तर आईला मी सांगितलं तर आणखीन मला 15-20 मिनिटं लागतील, कारण की निहू झोपलेली आहे। सकाळपासून ती ना खूप चिडचिड करत होती अंघोळीसाठी, कारण की जिथपर्यंत मी तिची आंघोळ करून देत नाही ना तिथपर्यंत ती शांत थांबत नाही। तर म्हणून मग मी ना आता तिची आंघोळ थोडीशी उशिराच करून देत असते, कारण की काय होतं अगोदर ती खूप मस्त्या करते, कॅरीमधली माती वगैरे अंगावर घेते। तर म्हणून मग मी ना अगोदर तिला चांगल्या मस्त्या करू देते आणि जशी ती थकते ना तेव्हाच तिची आंघोळ करून देते आणि त्यानंतर मग ती मस्तपैकी शांत झोपते। तर सकाळी पण तिने तसंच केलं, आई निघून गेल्या आणि त्याच्यानंतर मग तिने मस्त्या केल्या, मी माझे कामं केले। आता तिची आंघोळ करून दिली, तिला झोपून दिलं। तर आता मी आली माझ्या रूममध्ये तयारी करण्यासाठी। तर तयारी करते, त्याच्यानंतर मग मी जाणार आहे बाहेर। कुठं जाणार आहे हे तुम्हाला पुढे सांगणारच आहे। मला उषा ताईला पण आवाज द्यायचा आहे, कारण की आणि त्या पण आहे ना माझ्यासोबत येणार आहेत। तर सांगून देते आम्हाला जायचं आहे जेवण करायला, पण कुठं जाणार आहे हे मी तुम्हाला नंतर सांगणार। तर चला मग आता मी ना लवकर तयारी करून घेते। चला तर मग फ्रेंड्स, आता साडी वेअर करून झालेली आहे। सिंपल साडी मी वेअर केली। तशी तर इच्छा होती माझी की बा काठापदराची साडी मस्त वेअर करायची, पण कसं आहे आता गरमी खूप होत आहे, बाहेर खूप ऊन आहे, त्याच्यामुळे मी ना सिंपलच साडी वेअर केलेली आहे। तर चला आता क्रीम लावून घेते चेहऱ्यावर, कारण की बाहेर ऊन खूप आहे। तर स्किन कशी आपली नाजूक असते, म्हणून मग आहे ना सनस्क्रीन आहे ना मी खूप सारी लावलेली आहे। तर आता सिंपल लुक क्रिएट करणार आहे मी। तर आता मी लावत आहे माझी फेवरेट वाली लिपस्टिक, आणि पावडर तर लावणार नाही मी, कारण की बाहेर तुम्हाला तर माहितीच आहे ऊन आहे, आणि पावडरच्याने आपला जो चेहरा आहे ना हा खूप असा ऑइली होतो आणि पावडर आपल्या चेहऱ्यावर अजिबात दिसत नाही। म्हणून मग मी आता क्रीम लावल्यातच माझी लिपस्टिक लावणार आहे, आणि ही लिपस्टिक मला खूप आवडते। तर चला, तर हे आहे माझी मामाअर्थची मॉइश्चर मॅट लिपस्टिक, आणि ही लिपस्टिक इतकी छान आहे की बा एक वेळा लावल्यानंतर आहे ना 12 तासापर्यंत जशीची तशीच राहते। आणि ही लिपस्टिक आहे ना सेफ आहे, टॉक्सिन फ्री आहे, आणि त्याचसोबत आहे ना ही लिपस्टिक नॅचरल इंग्रेडियंट्स पासून बनलेली आहे। त्याच्यामुळे आहे ना आपल्या होठांवर याचा काहीच वाईट परिणाम होत नाही। आणि ही लिपस्टिक आहे ना नॅचरल इंग्रेडियंट्स पासून बनल्यामुळे आहे ना आपल्या होठांवर याचे आहे ना काळे डाग पण पडत नाहीत, कारण की आपण जे पण मार्केटमधून लिपस्टिक आणतो ना ते लिपस्टिक लावल्यानंतर आपले होठ आहेत ना असे काळे काळे दिसतात, पण ही लिपस्टिक आहे ना अशी नाही आहे। याच्यामध्ये एवोकॅडो तेल आणि विटॅमिन ई आहे, ज्याच्यामुळे आपले होठ आहेत ना हे खूप सॉफ्ट राहतात। तर ही लिपस्टिक आहे ना मी तुम्हाला नक्कीच रिकमेंडेड करेल। तर तुम्हाला ही लिपस्टिक घ्यायची असेल तर या लिपस्टिकची लिंक मी आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार। डिस्क्रिप्शन बॉक्स एक वेळ नक्की चेक करा। आणि जेव्हा पण तुम्ही आहे ना मामाचे कोणते पण प्रोडक्ट घेसाल तर माझा कुपन कोड यूज करायला विसरू नका, आणि माझा कुपन कोड मी स्क्रीनवर दिलेला आहे। जर तुम्ही माझा कुपन कोड यूज कराल तर तुम्हाला 120% ऑफ मिळेल, आणि माझा कुपन कोड फक्त तुम्ही मामाच्या ॲपवर आणि त्यांच्या वेबसाईटवरच यूज करू शकता। तर आता मामाचे सर्व प्रोडक्ट तुम्हाला मिळून जाणार आहेत मामाच्या ॲपवर, वेबसाईटवर, नायकावर, फ्लिपकार्टवर, ॲमेझॉनवर, पर्पलवर आणि तुमच्या जवळच्या स्टोअरवर पण। आणि जेव्हा पण तुम्ही ना मामाअर्थचे कोणते पण प्रोडक्ट परचेस करा आणि ते प्रोडक्ट यूज केल्यानंतर तिथे तुमचं सजेशन द्यायला विसरू नका, कारण की मामाअर्थने आहे ना तुमच्या सजेशनमुळेच आहे ना त्यांनी त्यांचा अनियन शॅम्पू आहे ना हे इम्प्रूव्ह केलेलं आहे। तर त्याच्यामुळे आहे ना तिथे तुमचं सजेशन नक्की द्या। आणि मामाअर्थ हे तुम्हाला बेटर क्वालिटी देण्यासाठी नेहमीच रिसर्च करत राहतात, आणि त्यांचे प्रोडक्ट आहेत ना हे नेहमी अपग्रेड पण करत राहतात। आणि तसं पण आहे ना मामाअर्थचे सर्व प्रोडक्ट आहे ना हे केमिकल फ्री आणि टॉक्सिन फ्री असतात, त्यामुळे आहे ना ते प्रत्येक स्किनला सूट होतात। तर बघा आता माझी तयारी झाली, पण इथे तर आता निहू झोपलेली आहे। आता हिला उठवलं तर आणखीन चिडचिड करणार। इथेच आता 12:30 वाजले, आईने मला 11:45 सांगितलं होतं यायला। त्याला तर मग फ्रेंड्स आता निहूची तर झोप अर्धवट राहिली, तिला मी तसंच उचलून घेतलं, आणि तिला म्हणजे कसं तिचे कपडे पण चेंज नाही केले, घरच्याच कपड्यांवर तिला मी आता घेऊन चाललेली आहे। आणि आमच्यासोबत आहे उषा ताई। तर चला आता तुम्हाला सांगून देते आम्ही कुठं चाललो। तर आम्ही चाललेलो आहो आईच्या पाठशालेमध्ये, कारण की तिथे आहे जेवण, आणि जेवण दिलेलं आहे म्हणजे आमच्याकडून आहे, कारण की कसं आताच निहूचा बर्थडे होऊन गेला। तर आईंची आहे ना खूप इच्छा होती की बा आईच्याकडून आहे ना बाबांना एक वेळा तरी भोग लागला पाहिजे। तर कसं आहे 2-3 वेळा आईने प्रयत्न केला, पण ते कसं पॉसिबल झालं नाही। तर म्हणून मग आईने हा दिवस निवडला होता बाबांना भोग लावण्यासाठी। आणि कसं आहे वाढदिवसाच्या दिवशी आम्ही यांना बोलावलं नाही, कारण की ओम शांतीतल्या सर्वजण येत नाही, हे कांदा लसूण खात नाही। तर म्हणून मग आईने आहे ना आज स्पेशल यांच्यासाठी पण जेवण ठेवलेलं आहे बिना कांदा आणि लसणाचं।
तर जेव्हा मी इथे पोचली ना, तर इथे ह्या आहेत सेंटरवरच्या सर्वात मोठ्या दादी. तर इथे चालू आहे त्यांची मुरली वाचणं. तर कसं आहे, सुनांना तिथे हात लावण्याची परवानगी नाही आहे. तर म्हणून मग मी यांना फक्त शूट घेतला. तर इथे स्वयंपाकाची म्हणजे ऑलमोस्ट पूर्ण स्वयंपाकांना हा होत आलेला आहे. तर जेवणामध्ये काय काय आहे हे मला पण माहीत नाही आहे. मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे की आईने इथे जेवणामध्ये काय काय ठेवलेलं आहे. कारण की घरी फक्त मला एवढं माहीत होतं की इथे कसं आहे, गोडमध्ये पुरणाच्या पोळ्या आहेत आणि भाजी आहे बटाट्याची. तर बस एवढं मला माहिती होतं. पण जाऊ दे, आता पुढे आणखीन काय काय बनवलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर इथे आलेलं आहे आता बाबांसाठी भोग, आणि बाबांना भोग लागल्यानंतर आता मग मुरली वाचल्या जाणार ते, आणि मुरली वाचून झाल्यानंतर मग होणार आहे जेवणाची सुरुवात. तर आता बाबांची मुरली वाचून झालेली आहे आणि आईने मला सांगितलं होतं की दीदीने म्हटलं की आम्ही आहे ना निहूचा बड्डे आहे ना हा सेलिब्रेट करणार आहोत. कसा करणार आहोत हे मला पण माहिती नव्हतं. तर आता पुढे पहा तुम्ही की दीदी निहूचा बड्डे कसा सेलिब्रेट करतात. 8 साल कंटिन्यू गया टिकू टिकूला अरे मी इथंच आहे ना, ते चू येते चू चू हे घे फुल घे. अरे वा, निहारिका बाबा की बच्ची खुश रहो. निहारिका सबको पूरन की रोटी खिलाई. हे दे दीदीला, दीदीला दे, दीदीला दे, हे दे दे बेटा दे दे मध्ये दे, असं असं. हा हो 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 घे. तर आता निहारिकाचा आहे ना हा बड्डे सेलिब्रेट करून झालेला आहे आणि खूप सिंपल प्रमाणे त्यांनी बड्डे सेलिब्रेट केला. पण तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण की कसं आहे, खूप नशीबवान लोक असतात की त्यांचा बड्डे अशा प्रकारे देवाच्या इथे सेलिब्रेट होतो. तर मी तर खूप खुश आहे आज, कारण की माझ्या मुलीचा बड्डे खूप छान आणि खूप सिंपल प्रमाणे इथे सेलिब्रेट झालेला आहे. आणि दुसरं म्हणजे की माझ्या मुलीला आहे ना सर्वांनी खूप भरभरून आहे ना आशीर्वाद पण दिलेले आहेत. इकडे आता जेवणाची सुरुवात झालेली आहे. आणि हे जेवण आहे निहूच्या बर्थडेचं. आमच्याकडून सर्वांना पुरणाच्या पोळ्या. ओम शांती. हा गर्दी आहे. हाव ना घे, हाव ना तिथे सर्वजण होते ना म्हणून. तर इथे आता जेवण सुरू झालेलं आहे. घ्या. जेवणामध्ये आहे आलूची भाजी, कढी, भात, पुरणपोळी, दही, दह्याचा आणायचा आहे आणि दही आहे. त्याच्यानंतर कुरड्या पापड आहे. ते राहिलं नाही कुरड्या पापड, हां ते काढून घ्यायचं. चला तर मग फ्रेंड्स, आता जेवण झाले. जेवण झाल्यानंतर मग आता निघालो आम्ही घरी जाण्यासाठी. पप्पा आणि हे तर आले नव्हते, म्हणून मग या दोघांसाठी आम्ही घेतलेला आहे टिफिन. तर आई तिथेच थांबलेले आहेत. तर निहूला खूप झोप येत होती, म्हणून मग आता आम्ही जात आहोत घरी. तर फ्रेंड्स, आता मगाशी आम्ही पाठशालेतून आलो होतो, पण तिथे माझा बरोबर जेवण नव्हतं झालं. आता वाजले आहेत 7:30-8 होत आहेत. तर मला इतकी भूक लागली होती, तर म्हणून मग मी ना आता जेवण करून घेतलं. आणि काल आईने आहे ना घरच्यासाठी बनवलेली आहे आईस्क्रीम, कारण की निहूला आईस्क्रीम खूप आवडते. तर 2-3 दिवस अगोदर काय केलं होतं माहिती काय, मी आहे ना 2-3 डब्बे तिच्यासाठी आईस्क्रीमचे आणून ठेवले होते आणि रोज तिला थोडं थोडं आईस्क्रीम देत आहे. पण यांनी म्हटलं की कसं आहे, आईस्क्रीम आमच्या इथे सर्वांनाच आवडते, तर मग बाहेरून आणल्यापेक्षा आपण घरीच बनवूया. तर कालच आईने आहे ना मस्तपैकी आईस्क्रीम बनवलेली आहे. तर आता मस्तपैकी सेट पण झालेली आहे. तर आता ही आईस्क्रीम आहे ना वाट्यांमध्ये काढते आणि सर्वांना देते खायला. तर खूप छान आहे माझ्या, म्हणजे कसं आहे, मगाशी तर मी जेव्हा पाहिलं ना की आईस्क्रीम झालेली आहे, तर तेव्हापासून माझ्याच्याने कंट्रोल होत नाही आहे. तर चला आता सर्वांना आईस्क्रीम देते मी. आणि त्यानंतर मग आता जेवणाचे भांडे राहिले होते घासायचे, तर हे आता मी नंतर घासून घेणार. म्हणजे कसं आहे, आईस्क्रीमच्या ज्या वाट्या आहेत ना ह्या पण घासायच्याच आहेत, तर त्यानंतर घासून घेणार मी. चलो आता चौघांच्या वाट्या काढून घेतलेल्या आहेत आईस्क्रीमच्या. निहू तर आमच्या इथलंच थोडंसं खाऊन घेणार. तर आईस्क्रीम कोणाकोणाला आवडते हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला मग या सर्वजण आईस्क्रीम खायला.